बारीक माणसांमध्ये फॅटी लिव्हर होऊ शकतं का? नमस्कार, मी डॉक्टर अजिंक्य सोनांबेकर, संगमनेरमध्ये सोनांबेकर हॉस्पिटल येथे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि हेपॅटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. फार इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत. बऱ्याचदा पेशंट्स विचारतात, डॉक्टर मी तर एकदम बारीक आहे, मला कसलं व्यसन नाही, तरी देखील मला फॅटी लिव्हर होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, होऊ शकतो. जाड असणं हा एकमेव रिस्क फॅक्टर आहे का? तर नाही. जाड असण्या व्यतिरिक्त देखील बरेचसे रिस्क फॅक्टर्स याच्यामध्ये आहेत, जसे की डायबिटीस असणं, कोलेस्ट्रॉल जास्ती असणं किंवा फॅमिली हिस्ट्री या आजाराची असणं, किंवा याच्या व्यतिरिक्त हे सगळं जरी नसेल तरी देखील बारीक माणसांमध्ये किंवा लुकड्या माणसांमध्ये फॅटी लिव्हर होऊ शकतं. याचं कारण दडलेलं आहे आपल्या जीन्समध्ये. खूप गमतीशीर अशी ही हायपोथेसिस आहे किंवा थेअरी आहे, ज्याला आम्ही थ्रिफ्टी जीन हायपोथेसिस म्हणतो, की भारतीय उपखंड हा वर्षानुवर्ष खूप सेंचुरीज आधी, खूप दशकांआधी हा दुष्काळी भाग म्हणून समजला जायचा. त्याच्यामुळे भारतीय उपखंडातील जी लोक आहेत त्यांच्या जीन्समध्ये काही मॉडिफिकेशन्स झाले आणि फॅट स्टोअर करण्याची प्रक्रिया ही अधिक प्रमाणात होत गेली. याच कारणामुळे आपल्या उपखंडामध्ये, आपल्या देशामध्ये बारीक लोकांमध्येही फॅटी लिव्हर असण्याचं प्रमाण पाश्चात्य देशांपेक्षा जास्ती आढळतं. बरं, जर फॅटी लिव्हर झाला असेल तर गडबडून जायचं काही कारण नाही. आपण जर वेळेत त्याचं प्रमाण शोधू शकलो. आता आजकाल लिव्हर बायोप्सी देखील बऱ्याचदा लागत नाही. लिव्हर फायब्रोस्कॅनमुळे आपण किती फॅट लिव्हरमध्ये डिपॉझिट आहे, विशिष्ट रक्त तपासून आपण किती सिव्हिअर इन्फ्लेमेशन आहे हे वेळ तपासू शकतो. वेळेत आपण उपचार घेऊ शकतो आणि फॅटी लिव्हर हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. या आजाराबद्दल अधिक माहिती हवी असल्यास खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.